विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत कूट प्रश्न किंवा संख्या कोडे किंवा पझल टाईपचे रोज 20 या पद्धतीनं आपण प्रश्न पाहतोय. आपला हा आजचा 9वा व्हिडिओ आहे. त्याच्यातला हा पहिला प्रश्न. या प्रश्नामध्ये आपल्याला बघा संख्या दिल्या आहेत 25, 32, 26, 17, 40 प्रश्नचिन्ह, 11, 41, 11, 31. याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे प्रश्नचिन्हाकडे पोहोचण्यासाठीचा दिशा वाचताना जाणवलेली नाही. अशा वेळेस पहिल्यांदा आपण असं करून बघायचं की एका रो मधील किंवा एका कॉलम मधील संख्यांची बेरीज करून पाहिजे. आपण करून पाहूया. 25 अधिक 32 अधिक 26 ही जर बेरीज केली तर आपल्याला 83 मिळतील. जर या कॉलमची बेरीज केली 41 अधिक 11 अधिक 31 तर आपल्याला ती सुद्धा 83 मिळते. म्हणजे या कॉलमची सुद्धा बेरीज 83 होणार आहे. आपण 17 अधिक 40 अधिक प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ही बेरीज 83 येणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या दोन संख्यांची बेरीज करावी लागेल. ती आपल्याला 57 मिळेल. 57 मध्ये काय अधिक करावं म्हणजे आपल्याला 83 मिळतील. जर हे 57 आपण 83 मधून वजा केले तर आपल्याला ती संख्या मिळेल. 13तून 7 गेले 6 उरले, हातच्या परत दिला. 8 मधून 6 गेले 2 उरले. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 26 ही संख्या असायला पाहिजे होती. आणि 26 ही संख्या आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये उपलब्ध आहे. यानंतर आपण आजचा दुसरा प्रश्न पाहणार आहोत. बघा, वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 20, 36, 68, 132, 260 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या 12, 10, 9, 8 यापैकी असणार आहे. म्हणजे या पर्यायाच्या ठिकाणी येणारी संख्या ही या 20 पेक्षाही लहान आहे. ती संख्या इथं पकडली तर या पद्धतीने संख्या वाढत चालेल. आपण किंवा या पद्धतीनं आपण संख्या कमी होत चालल्यात असं म्हणू शकतो. आपण इथून इकडे जाऊया. बघा उत्तर कसं मिळेल आपल्याला. जर आपण 260 या संख्येला 2 न भागलं तर आपल्याला 130 मिळतील. आणि या 130 मध्ये आपण 2 अधिक केले तर आपल्याला 132 मिळतील. इथं आहेत. पुन्हा आपण या 132 ला 2 न भागलं तर आपल्याला 66 मिळतील. बेसक्के 12 एक उरलं, 12 झाले, बेसक्के 12. आणि या 66 मध्ये जर पुन्हा आपण 2 अधिक केले तर आपल्याला 68 मिळतील. म्हणजे आपण काय केले बघा, निम्मे केलेत अधिक 2 केलेत, निम्मे केलेत अधिक 2 केलेत. 68 चे निम्मे केले 34, त्याच्यात अधिक 2 केले तर आपल्याला पुन्हा 36 मिळत आहेत. जे इथं लिहिलेत बघा, आता या 36 चे निम्मे केले तर आपल्याला 18 मिळतील. आणि त्याच्यात अधिक 2 केले तर आपल्याला 20 मिळतील. म्हणजे आता आपण 20 चे निम्मे करणार. 20 चे निम्मे 10 झाले आणि त्याच्यात अधिक 2 केले तर आपल्याला 12 मिळतील. पर्यायामध्ये 12 आपल्याला पर्याय क्रमांक 1 च्या स्वरूपात दिसत आहे. यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न असा आहे बघा. वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 16, 512, 216 प्रश्नचिन्ह 64, 36. या संख्या वाचत असतानाच आपल्याला उत्तराची उकल होते आहे. जर मी वर्गामध्ये नेहमी सांगतो त्या पद्धतीनं आपल्याला किमान काही गोष्टी तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि किमान 1 ते 10 पर्यंतच्या संख्याचे घन. इथं हे वाचत असताना
हे 16 वर्गसंख्या, 36 हे वर्गसंख्या, 64 ही वर्गसंख्या दिसते आहे, 512 ही घनसंख्या दिसते आहे, 216 ही घनसंख्या दिसते आहे आणि प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपण समोरासमोरील संख्यांचा विचार करू. वर्तुळामध्ये एकतर क्रमाने लावायचं असतं किंवा समोराच्या समोरच्या संख्याचा विचार करायचा असतो. जर आपण या 64 आणि 512 या दोन संख्या समोरासमोर लिहून घेतल्या तर बघा आपल्याला काय मिळेल. 64 आणि 512 हे लिहिल्या. हे लिहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे 8चा वर्ग आहे आणि हे 8चा घन आहे. त्याच पद्धतीनं आपण या दोन संख्या समोरासमोरच्या लिहून काढूया. 36 आणि 216. या दोन संख्यामध्ये बघा इथं 6चा वर्ग आहे आणि हा 6चा घन आहे. म्हणजे समोरील संख्याचा आपण संबंध असा जोडला की वर्ग संख्या आणि घन संख्या. आता इथं 16च्या समोरची संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे 16 आणि इथं पुढे संख्या 16 हा 4चा वर्ग आहे, म्हणजे पुढे 4चा घन 64 असणार आहे. 64 आपल्याला पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिसत आहे. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. आपल्या समोरचा प्रश्न बघा, बॉक्स रिजनिंग टाईपचा प्रश्न आहे. 4 8 3 35 7 6 7 49 9 8 9 प्रश्नचिन्ह अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मी नेहमी बॉक्स रिजनिंगचे प्रश्न सोडवताना सांगतोय तुम्हाला की अशा पद्धतीचा प्रश्न असेल आणि एका विशिष्ट रो मधील किंवा विशिष्ट कॉलम मधील संख्या मोठी असेल तर त्या इतर संख्यांचा संबंध, गणितीय संबंध जोडून त्या संख्येपर्यंत पोहोचायचं असतं. आता आपण इथं कसं पोहोचतोय पाहूया. बघा, या दोन संख्या पहिल्या रो मधील आणि दुसऱ्या रो मधील या दोन संख्यांचा आपण गुणाकार करूया. 4 गुणिले 8 केले तर आपल्याला 32 मिळाले आणि या 32 मध्ये जर आपण 3 अधिक केले तर आपल्याला 35 मिळतील. बरोबर, जे इथं लिहिले. त्याच पद्धतीने आपण इथं करूया. पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार 7 गुणिले 6 आपल्याला 42 मिळाले आणि त्याच्यात आपण परत अधिक 7 केले तर आपल्याला 49 मिळाले. बरोबर. आता इथं या दोन संख्यांचा गुणाकार करूया. 9 गुणिले 8 आपल्याला 72 मिळाले आणि 72 मध्ये आपल्याला अधिक किती करावं लागतील, ही संख्या. 72 मध्ये जर 9 अधिक केले तर आपल्याला 81 मिळतील. पर्यायामध्ये आपल्याला 81 हा पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. हाही प्रश्न याच पद्धतीचा आहे बघा. 7 5 3 6 4 2 इथं 83 आहे, इथं 56 आहे. 8 9 1 प्रश्नचिन्ह. या बॉक्सचा नीट विचार केला तर या विशिष्ट रो मध्ये प्रत्येक कॉलम मधील मोठी संख्या दिसते. या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला विशिष्ट असा क्रम या संख्यामध्ये किंवा विशिष्ट अशी गणितीय क्रिया करावी लागणार आहे आणि उत्तरापर्यंत जावं लागणार आहे. आणि मग ती गणितीय क्रिया कशी होईल, आपण काय करूया, पहिल्या कॉलमचा विचार करूया. 7चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 3चा वर्ग. बघा, 49 अधिक 25 अधिक 9. जर ही बेरीज केली, 9 5 14 14 9 23, आजचे गेले 2, हे 2 हे 2 4 आणि हे 4, आपल्याला 83 मिळाले. म्हणजे या कॉलम मधील प्रत्येक संख्येचा वर्ग केला आणि त्याची बेरीज केली तर आपल्याला इथली संख्या मिळते. या कॉलमच्या संदर्भात ते घडते का पाहूया. म्हणजे 6चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 2चा वर्ग, बेरीज करायची आपल्याला. 36 अधिक 16 अधिक 4, 16 आणि 4 20, 20 मध्ये हे 30 अधिक केले 50 झाले, 50च्या पुढे हे 6 56 झाले. म्हणजे आपण इथं केलेला विचार इथंही 100% लागू झाला. म्हणजे इथल्या प्रत्येक संख्येचा वर्ग आपल्याला करावा लागेल. 8चा वर्ग अधिक 9चा वर्ग
अधिक 1चा वर्ग बरोबर 64 अधिक 72 अधिक 1 2 आणि 1 3 3 आणि 4 7 7 आणि 6 13 137 सॉरी इथं 9चा वर्ग मी लिहिताना चुकलोय. 9चा वर्ग आपल्याला 81 घ्यावा लागेल. 1 2 2 आणि 4 6 8 आणि 6 14 146 पर्याय आहेत आपल्याला 146 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत. यापुढे आपण पुढचा आपला आजचा 6वा प्रश्न पाहतोय. बॉक्स रिझनिंग टाईपचाच प्रश्न आहे. आता इथं या रो मध्ये मोठी संख्या आपल्याला कॉलम मध्ये इथं मोठी संख्या दिसते आहे. ही मोठी संख्या कशी मिळाली याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता विचार असा करायचा बघा, कशी मिळाली ती मोठी संख्या. पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मधील ही संख्या गुणुले या संख्येचे निम्मे 30चे निम्मे आपल्याला मिळतील 15 आणि त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 225 मिळतात. परत एकदा लक्षात घ्या, ह्या संख्येला या संख्येचे निम्मे 15 यांचा गुणाकार केला तर आपल्याला 225 मिळाले जे इथं दिले. म्हणजे आता या संख्येचे निम्मे 20चे निम्मे 10 गुणिले केले तर आपल्याला 70 मिळाले. बघा इथं पण ते झालं, इथं पण ते झालं. म्हणजे इथं 3 ला या संख्येचे निम्मे 4 यानं जर आपण गुणलं तर आपल्याला 12 मिळतील. 12 आपल्याला पर्यायामध्ये दिलेत, पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न बघा, 6 8 7 36 24 18 8 64 48 24 7 49 35 प्रश्नचिन्ह. ज्यावेळेस आपण प्रश्न वाचत होतो त्यावेळेसच आपल्या लक्षात आलं असेल की इथं काय साधर्म्य दिलेलं आहे आणि हे माहीत असायलाच पाहिजे. यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी म्हणजे 6चे 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 पर्यंतचे घन, बेरीज वजाबाकी तोंडी करता आले पाहिजे. आणि इथं असं लक्षात आलं बघा, पहिल्या कॉलम मध्ये 6 त्याच्यानंतर 6चा वर्ग दिलाय, किंवा आपण वर्ग दिलाय म्हणण्यापेक्षा वर्गच म्हणूया. त्याच्या पुढे 6 ला 4 ने गुणलेला आहे 24 मिळाला. जर आपल्याला अधिक स्पष्ट समजून घ्यायचं असेल तर असं म्हणूया, इथं ह्या 6 ला 1 ने गुणलंय बरोबर 6 आले. त्यानंतर इथं 6 ला 6 ने गुणलंय 36 मिळाले. त्यानंतर इथं 6 ला 4 ने गुणलंय 24 मिळाले. त्याच्यानंतर इथं असं 6 ला 3 ने गुणलंय किती मिळाले 18 मिळाले. त्याच पद्धतीनं हा कॉलम समजून घेऊ. 8 गुणिले 1 केले 8 मिळाले. 8 गुणिले 8 केले 64 मिळाले. 8 गुणिले 6 केले किती मिळाले 48 मिळाले. आणि पुन्हा 8 गुणिले 3 केले 24 मिळाले. क्रम बघा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे. म्हणजे इथं त्याच संख्येनं गुणलेलं आहे, पण इथं मात्र त्याच्यापेक्षा 2 आणि 2 ने कमी, आणि इथं मात्र त्याच्यापेक्षा 1 ने कमी. इथं 2 ने कमी, इथं 1 ने कमी, इथं 3 ने कमी आहे, इथं 1 ने कमी आहे. मग आपण असं म्हणू शकतो की इथं 3 ने गुणलेलं आहे, इथं 4 ने गुणलेलं आहे, इथं 6, इथं 3 नच गुणलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. मग आता उत्तराकडे जायचं बघा, काय करावं लागेल. 7 गुणिले 1 7 आहेत, 7 गुणिले 7 केलेत पुढे 49 आहेत.
पुढे या 7 पेक्षा 2 ने लहान आपण थोडीशी वर जागा उपलब्ध करून घेऊया. आपल्याला हे डिलीट करूया, इरेज करूया. बघा आपण तिसऱ्या रोचा विचार करतोय. 7 गुणिले 1 7 झाले. 7 गुणिले 7 केले 49 झाले. त्याच्या खाली या संख्येपेक्षा 2 न कमी असणाऱ्या संख्येनं आपण गुणलं, आपल्याला 35 मिळाले. इथं मात्र आपण प्रत्येक ठिकाणी 3 न गुणलं होतं, म्हणून याला पण आपण 3 न गुणलं तर आपल्याला 21 मिळतील. आणि 21 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहेत. या पद्धतीनं उत्तर मिळेल. पुढचा 8वा प्रश्न पाहूयात. इथं 5 3 4 60 2 6 7 84 3 5 2 प्रश्नचिन्ह. इथं या विशिष्ट रो मध्ये प्रत्येक कॉलमची मोठी संख्या आलेली आहे. म्हणजे या 3 संख्यामध्ये गणितीय संबंध प्रस्थापित जो आहे तो शोधून आपण इथं उत्तर काढू शकतो. काय करावं लागेल बघा. 5 गुणिले 3 गुणिले 4 5 त्रिक 15 15 चौक 60 यांचा गुणाकार इथं दिलेला आहे. इथं बघा 2 गुणिले 6 गुणिले 7 6 दोन्ही 12 12 सत्ते 84 जे इथं दिलेले आहेत. म्हणजे इथं यांचा गुणाकार केला 3 गुणिले 5 गुणिले 2 5 त्रिक 15 15 गुणिले 2 30 30 आपलं उत्तर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय. बघा आपला पुढचा प्रश्न काय आहे. 14 10 22 2 3 4 7 3 11 4 10 प्रश्नचिन्ह. या संख्यांचा विचार करता आपल्याला इथं या विशिष्ट रो मध्ये सगळ्यात मोठ्या संख्या दिसत आहेत प्रत्येक कॉलमची. म्हणजे आपल्याला या कॉलमचा विचार करता इथं पोहोचायचा आहे, या कॉलमचा विचार करता इथं पोहोचायचा आहे, या कॉलमचा विचार करता इथं कसं पोहोचायचं आहे ते बघावं लागेल. आता बघा कसं पोहोचता येईल. या 2 संख्यांचा गुणाकार करूया. 7 गुणिले 4 किती झाले 28 झाले. त्याला या 2 न भागूया. किती मिळाले 14 जे इथं आहेत. बरोबर. या कॉलमची क्रिया करूया. आपण पहिल्यांदा या दोन्हीची क्रिया केली होती. काय केलं आपण 3 गुणिले 10 किती मिळाले आपल्याला 30. त्याच्यानंतर इथल्या संख्येनं आपण भागलं होतं. भागलं तर आपल्याला किती मिळाले 10 इथं दिलेले आहेत. म्हणजे आता इथल्या 2 संख्यांचा गुणाकार त्याला n भागलं की हे येतात. उलट येऊया आपण. या दोन्हीचा गुणाकार किती आला 88. 88 ला 4 न भागल्यानंतर 22 येत आहेत. म्हणजे 22 गुणिले 4 केलं की हितली संख्या मिळाली. या 88 येण्यासाठी 11 ला आपल्याला किती न गुणावं लागेल आपल्याला 8 न गुणावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 8 असणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 8 उपलब्ध करून दिलेले आहेत. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. 9 8 3 216 6 5 6 प्रश्नचिन्ह 5 900 7 3 8 168. आतापर्यंतच्या बॉक्स रिजनिंगच्या प्रश्नामध्ये मी एक आयडिया सांगितली होती. एका विशिष्ट रो मध्ये जर प्रत्येक कॉलमची मोठी संख्या असेल तर या संख्येपर्यंत इतर संख्यामधील गणिती क्रिया करून पोहोचता येतं. मग इथं आपण कसं पोहोचलो ते पाहावं लागेल. बघा यांचा गुणाकार करूया आपण. 9 गुणिले 8 गुणिले 3 72 गुणिले 3 जर केले तर आपल्याला 216 मिळतील. गुणाकार करून पहा. इथं बघा याचा विचार करू. 7 गुणिले 3 गुणिले 8 केले 21 गुणिले 8 21 8 168. म्हणजे
या तीन संख्यांचा गुणाकार 900 असणार आहे. त्यापैकी या दोन संख्यांचा गुणाकार 6 गुणिले 5 येतो. 6 गुणिले 5 30 होतात. 30ला कितीनं गुणल्या नंतर 900 येतात ते काढण्यासाठी आपल्याला 900 भागिले 30 करावं लागेल. आपलं उत्तर 30 मिळतंय. 30 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे. पुढे आपण 11व्या प्रश्नाकडे जातोय. आता सारखाच प्रश्न आहे. बॉक्स आहे. बॉक्समधील विशिष्ट रो मध्ये प्रत्येक कॉलमची मोठी संख्या आपल्याला दिसते आहे. या संख्येपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी काय करावं लागेल बघा. 7 गुणिले 8 गुणिले 3 केले तर यांचा गुणाकार आपल्याला 168 भेटेल. त्याच पद्धतीने यांचा गुणाकार करून बघूया. 6 गुणिले 6 गुणिले 24 सक्क 144. म्हणजे इथं हा गुणाकार 120 होणार आहे. परंतु या दोन संख्या आपल्याला माहित आहेत. 6 गुणिले 5 6 गुणिले 5 30 होतात. 30ला कितीने गुणावे म्हणजे आपल्याला 120 भेटतील. याची किंमत काढण्यासाठी आपण इथं हे 30 याला भागिले केले तर आपल्याला 40 मिळतील. सॉरी 40 नाही 4 मिळतील. पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 दिलेला आहे. त्यामुळे इथं फसगत होण्याची शक्यता नाही. पुढे चला 12वा प्रश्न पाहतोय. खूप सोपा प्रश्न होता. 3 स्टार 4 सांकेतिक भाषा स्वरूपाचा प्रश्न आहे. 3 स्टार बरोबर 64, 2 स्टार 3 बरोबर 9, 3 स्टार 2 बरोबर 8, 9 स्टार 2 बरोबर प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी याला नेमका संकेत काय आहे किंवा सांकेतिक भाषा काय आहे ती समजून घ्यावी लागेल. इथं हे जे दिसतंय 64 ते 4चा घन आहे आणि इथं आपल्याला 4 दिलंय आणि इकडे 3 दिलंय. म्हणजे बघा 4चा घन म्हणजे इथल्या संख्येचा एवढा घात जे इथं दिलेला आहे. इथं आपण येऊया. 9 म्हणजे आपल्याला दिसतंय 3चा वर्ग. इथं आपल्याला पहिल्यांदा दिलेत 3 आणि हे दिलेत एवढा त्याचा घात आला. त्याच पद्धतीने इथं बघा 8 हे 8 म्हणजे 2चा घन आहे. इथं आपल्याला पहिल्यांदा 2 दिलेत त्याचा घन म्हणजे आता आपल्याला 2चा 9वा घात करावा लागेल. 2चा 9वा घात 2चा 10वा घात असतो 1024. त्याला जर 2 न भागलं तर आपल्याला 2चा 9वा घात मिळेल. तो असतो 512. पर्यायात आपल्याला 512 पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिलेले दिसत आहेत. पुढे चला आपला आजचा आपण 13वा प्रश्न पाहतोय. खूप सोपा प्रश्न आहे. इथं वर्तुळामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्याच्यात काय संख्या दिली 3 4 8 6 10 14 20 या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे. ज्यावेळेस आपण या संख्यांचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं या 3च्या समोर 3 गुणिले 2 म्हणजे त्याची दुप्पट दिलेली आहे. या 4च्या समोर 4 गुणिले 2 त्याची दुप्पट दिलेली आहे. आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी या दोन संख्याचा विचार करूया. 20 अधिक 14 34 होतील. म्हणजे इथली संख्या अधिक प्रश्नचिन्हाच्या अधिक संख्या अधिक 10 जर आपण केले तर आपल्याला 34 मिळायला पाहिजे. प्रश्नचिन्हामध्ये 10 मिसळल्यानंतर 34 व्हायलेत. म्हणजे यातून हे 10 जर वजा केले तर आपल्याला 24 मिळत आहेत. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येची किंमत 24 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे आपल्या समोर आजचा 14वा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न होता. बघा इथं 8 आहे, इथं 2 आहे, इथं 17 आहे, इथं 137 आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे. या 2 आणि 8 आणि या 17 याच्यामध्ये संबंध कसा जोडता येईल बघा. या 2 न 8 ला गुणलं
16 मिळाले. त्या 16 मध्ये एक अधिक केला तर आपल्याला पुढचे हे 17 मिळाले. या 17ला पुन्हा आपण या 8 न गुणलं तर आपल्याला 136 मिळतात. 17 8 136. त्याच्यामध्ये अधिक एक केला तर आपल्याला 136 मिळाले. म्हणजे आता पुढची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 137 गुणिले 8, 7 8 56, आजचे गेले 5, 8 त्रिक 24 आणि 5 29, 2 8 1 8 आणि 2 10, 1096 अधिक आपण प्रत्येक ठिकाणी 1 केला होता तर आपल्याला मिळतील 1097. 1097 आपल्याला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहेत. सो इझी, सो सिंपल क्वेश्चन. पुढे आपण 15व्या प्रश्नाकडे जातोय. आता आपल्याला 15वा प्रश्न सोडवताना आता आपल्याला इथं बरोबर दिलेला आहे बघा, 21 26 रेषे या संख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कसं पोहोचता येईल ते बघूया आपण. इथं या कॉलम मध्ये ह्या 3 संख्या दिलेत त्यांचा विचार करा. ही मोठी संख्या आहे. उर्वरित 2 संख्यामधील जी मोठी संख्या आहे ती अधिक करा आणि जी छोटी संख्या आहे ती वजा करा. 24 वजा 3 झाले, आपल्याला 21 मिळाले. या कॉलमचा विचार करूया आपण. जी मोठी संख्या आहे ती अधिक करायची या दोन्ही मधली आणि छोटी संख्या आहे ती वजा करायची. बघा 21 अधिक 9 30 झाले, 30 वजा 4 26 झाले. त्याच पद्धतीने इथं 24 मध्ये अधिक आपल्याला मोठी संख्या या दोन्हीतली 8 करावी लागेल, वजा 3 करावे लागतील. 32 मधून जर 3 गेले तर 29 होतील. पर्यायामध्ये आपल्याला 29 हा पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सोपा प्रश्न आहे. जर संख्यांचे वर्ग घन पाठ असतील तर सेकंदामध्ये याचं उत्तर मिळणार आहे. परंतु हल्ली परीक्षामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्याचं प्रमाण खूप कमी झाले, जे की पाठांतरावर आधारित असणार आहे. तरी पण आपण हा प्रश्न सोडवतोय. बघा, ज्यावेळेस वर्तुळामध्ये असा प्रश्न असेल त्यावेळेस समोरासमोरील संख्यांचा संबंध जुळतोय का पाहायचा. इथं जुळतोय. कसा जुळतोय ते बघूया आपण. 4च्या समोर आपल्याला काय दिले? 64 दिले. 64 आणि 4 मध्ये संबंध काय बघा, 4चा घन 64 आहे. या 4चा घन इथं दिलाय. इथं बघा 7च्या पुढे आपल्याला दिले 343. तर आपल्याला लक्षात येईल 7चा घन सुद्धा 343 आहे. म्हणजे संख्या समोरील संख्या ह्या एकमेकाच्या घन आहेत. 11च्या पुढे 11चा घन असणार आहे, वर्ग गुणिले 11. 11 1 11, हातचे गेले 1, 11 2 22 आणि 1 23, हातचे गेले 2, 11 1 11 आणि 2 13, 1331. प्रश्न पर्याय क्रमांक 4च्या रूपाने आपला सॉल्व्ह झालेला आहे. 17वा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे. इथं पहिली लाईन दिली आपल्याला 40 32 72 12. दुसरी लाईन दिली, इथं लाईनचा नंबर दिलाय 30 24 54 9 आणि पुढे आपल्याला दिलंय 54 प्रश्नचिन्ह 90 15. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 46 49 48 आणि 36. आता इथं पहिल्या रोचा विचार करूया आपण. काय होते बघा, पहिल्या रोचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल 40 अधिक 32 केले तर हे 3 नंबरला दिलेले 72 आपल्याला मिळत आहेत. दुसऱ्या रोचा विचार करू. 30 अधिक 24 या दोनचा विचार केला, त्यांची बेरीज केली तर आपल्याला या तिसऱ्या कॉलम मधली संख्या मिळते. इथं 54 मध्ये अधिक काय करावे म्हणजे आपल्याला 90 मिळतील. 54 मध्ये 36 अधिक केले की आपल्याला 90 मिळतील. पण तुम्ही म्हणाल सर यांचा विचारच केला नाही, हे कसं मिळालं बघा. 72 ला भागिले 6 केले ते 9 मिळाले. 54 ला भागिले 6 केले, इथं 12 मिळाले, इथं 9 मिळाले. इथं 90 ला भागिले 6 केले तर 15 मिळाले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण समान सूत्र, या बेरजेला 6 न भागलं 6 न भागलं.
आणि मग इथली संख्या म्हणजे या दोन्हीची बेरीज येत आहे, या दोन्हीची बेरीज येत आहे, या दोन्हीची बेरीज येत आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढे आपण जातोय, पुढचा प्रश्न पाहतोय 18 नंबरचा. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न उत्तर कसं येणार आहे बघा. आपल्या इथं 9, 18, 6, 17 आणि यांच्यामध्ये 38, 19, 11, 9 आणि यांच्यामध्ये आपल्याला 32 दिसतंय. 26, 6, 15, 3 आणि इथं मध्ये 44 दिसतंय. 9, 12, 30, 20, 8 इथली संख्या आपल्याला शोधायची आहे. तर ती कशी मिळेल बघा. आपण यांचा विचार करू पहिल्यांदा आणि उत्तराकडे जाऊया. खूप सोप्या पद्धतीने उत्तर मिळणार आहे बघा. या उभ्या दोन संख्यांची आपण बेरीज करूया. 18 अधिक 17 आपल्याला 35 मिळतील. या आडव्या बाहेरच्या दोन संख्यांची वजाबाकी करूया. 9 वजा 6 आपल्याला 3 मिळतील. यांचं उत्तर आणि यांचं उत्तर याची बेरीज करूया. आपल्याला 38 मिळाले. आता इथं त्याच पद्धतीने क्रिया करूया. या बाहेरच्यांची बेरीज 11 अधिक 11 आपल्याला 22 मिळतील. या बाहेरच्यांची वजाबाकी 19 मधून 9 वजा केले आपल्याला 10 मिळतील. आणि यांची बेरीज केली तर आपल्याला 32 मिळतील. त्याच पद्धतीनं इथं पण होते बघा. बाहेरच्यांची बेरीज करा. 6 अधिक 15 21 आणि या दोन्हीची वजाबाकी करा. 26 वजा 3 23 आणि या दोन उत्तराची बेरीज करा. आपल्याला मधली संख्या मिळेल. इथली मधली संख्या काढण्यासाठी आपल्याला या दोन्हीची बेरीज करावी लागेल. 12 अधिक 8 20 या दोन्हीची वजाबाकी करावी लागेल. 20 वजा 9 11. मग आता आपल्याला 20 आणि 11 यांची बेरीज करावी लागेल. ती आपल्याला मिळेल 31. पर्यायामध्ये 31 नाही. मग आपलं काहीतरी चुकलेलं आहे. कुठं चुकतंय ते शोधून काढावं लागेल आपल्याला. आपण उत्तराकडे जाण्यासाठी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने या संख्यांची बेरीज वजाबाकी करूया. आपण असं करूया. 9 अधिक 17 आपल्याला 26 मिळतील आणि 18 वजा 6 आपल्याला 12 मिळतील. यांची बेरीज करा. आपल्याला 38 मिळतील. त्याच पद्धतीनं इथं पण करूया आपण. 19 अधिक 11 आपल्याला 30 मिळतील. यांची वजाबाकी करा. 11 वजा 9 आपल्याला 2 मिळतील आणि यांची बेरीज करा. आपल्याला 32 मिळतील. त्याच पद्धतीने इथं यांची बेरीज करा. 26 अधिक 15 आपल्याला 41 मिळतील. 41 यांची वजाबाकी करा. 6 वजा 3 आपल्याला 3 मिळतील आणि यांची बेरीज करा. आपल्याला 44 मिळतील. त्या पद्धतीने आता आपलं उत्तर मिळते का बघू. 9 अधिक 8 यांची बेरीज केली 17 झाली. यांची वजाबाकी करू. यांची वजाबाकी 8 आली. 17 आणि 8 25 आपल्याला उत्तरामध्ये 25 नाही. म्हणजे आपण इथंही चुकतोय. मग काय होतंय ते परत एकदा शोधून काढू. इथं आपलं चुकतंय काय हे लक्षात आलं का बघा. कुठं चुकतंय आपलं. शेवट आपण काय केलंय हे परत एकदा आपण करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण काय केलं होतं बघा. इथल्या संख्येतून इथली संख्या वजा केली होती. या संख्येतून ही संख्या वजा केली. या संख्येतून ही संख्या वजा केली. या संख्येतून ही वजा केली. या संख्येतून ही संख्या जर वजा केली. आधी याची बेरीज आपली आली 9 अधिक 8 17 आली आणि या संख्येतून म्हणजे 12 वजा 20 केले तर आपल्याला किती मिळत आहेत बघा. पूर्णांक संख्यांचा धन पूर्णांक ऋण पूर्णांक वजा 8
आणि पुन्हा या दोन्हीची जर बेरीज केली 17 आणि वजा 8 तर आपल्याला 9 मिळतील, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेले आहेत. थोडासा अवघड स्वरूपाचा प्रश्न होता. पुढे 19 नंबरचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे. इथं या वर्तुळाच्या बाहेर अशा संख्या दिलेल्या आहेत. इथं 72 आहे, 3 3 2 4, 720 आहे, 10 2 4 9. इथली संख्या काढायची 1 10 1 6 20 आणि 6. या 72 पर्यंत कसं पोहोचता येईल, तर सहज उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. या दोन संख्याचा गुणाकार करू. 4 गुणिले 2 8. या दोन संख्याचा गुणाकार करू. 3 गुणिले 3. या दोन्हीचा गुणाकार करू. 72. या दोन्हीचा गुणाकार 9 गुणिले 4 36. 10 गुणिले 2 20. यांचा गुणाकार 720. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार 6 गुणिले 20 120. 1 गुणिले 6 6. या दोन्हीचा गुणाकार 12 सक 72 आणि पुढचं 0 0. 720 पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक बी किंवा पर्याय क्रमांक 2च्या रूपाने दिलेलं आहे. पुढे शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. सोपा प्रश्न आहे, खूप अवघड असा प्रश्न आहे. याच्यामध्ये जवळपास एका ठराविक संख्येच्या जवळच्या सर्व संख्या आहेत. मग अशा वेळेस या रो मधली किंवा या कॉलम मधली कुठली संख्या आपल्याला उत्तर म्हणून मिळणार नाही. मग आपण काय करूया, एका कुठल्या तरी कॉलम मधील सर्व संख्यांची बेरीज करून पाहूया. 14 14 अधिक 13 अधिक 18. 4 आणि 3 7 आणि 8 15. आजचे गेले 1 2 3 4. 45 बेरीज आपल्याला या कॉलमची मिळाली. आपण या कॉलमची 45 बेरीज होण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतील बघा. 12 अधिक, आधी आपण 2 नंबरच्याच कॉलमचं बघूया. 19 अधिक 15. या कॉलमची बेरीज 45 होण्यासाठी इथं काय घ्यावं लागेल, यांची बेरीज पर्यंत केली तर आपल्याला ती मिळते 34. 34 मध्ये आपण किती अधिक करावं लागतील, आपल्याला 45 मिळते. 34 मध्ये आपल्याला 11 अधिक करावं लागतील. 11 पहिल्यांदा असणारा आपला एकच पर्याय आहे. पहिल्यांदा का, हे असल्यामुळं इथं कुठली संख्या इथे बघू आपण. 12 अधिक प्रश्नचिन्ह अधिक 16 बरोबर आपल्याला 45 होणार आहेत. 12 आणि 16ची बेरीज होते 28. 28 मध्ये काय अधिक करावं म्हणजे आपल्याला 45 मिळते. 28 मध्ये आपल्याला 17 अधिक केल्यानंतर 45 मिळते. म्हणजे दुसरी संख्या ही 17 असणार आहे. आता खरं तर यांचे क्रम दिलेले नाहीत. म्हणजे त्या संख्या 11 आणि 17 पहिल्यांदा कोणती, ज्यांनी कॉलम वाईज बघितलं त्यांच्यासाठी ही संख्या पहिल्यांदा आली, ही दुसऱ्यांदा आली. ज्यांनी रो वाईज बघितलं त्यांच्यासाठी ही पहिल्यांदा संख्या आली. पण आपण कॉलम वाईज उत्तर काढलं होतं त्यामुळे ही संख्या पहिल्यांदा येणार आहे.